नीलम गोरेंचा निर्णय सभापती राम शिंदेंनी बदललेला आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतल्या राड्यानंतर साताऱ्याचे एसपी तुषार दोशींच्या निलंबनाचे निर्देश उपसभापती नीलम गोरेंनी दिले होते, पण सभापती राम शिंदेंनी आता सुधारित आदेश दिलेत आणि चौकशी करून पुढील कारवाई करा असं राम शिंदेंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे तुर्तास दोषींचं निलंबन हे होणार नाही आहे। पाहूया। एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाहीयेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा, तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। माननीय पीठासीन अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी चौकशी करण्याबाबत निर्देशित करता येईल, परंतु अशा प्रकरणी संबंधित दोषी बाबत कारवाई करण्याचे अधिकार कार्यकारी प्रशासनाचे असतात। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेले संसदीय लोकशाहीतील तिन्ही स्तंभाबाबतचे विवेचन विचारात घेतले असून या प्रकरणी माननीय उपसभापतींनी दिलेल्या निर्णयावर शासनाकडून झालेल्या घटनेची चौकशी करून या प्रकरणी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी या निष्कर्षाप्रत मी आलो आहे। दोन माननीय मंत्री महोदयांनी ते पण आपल्या विवेचनात आलं नाही। माननीय गणेश नाईक साहेबांनी, माननीय उदय सामंत साहेबांनी माननीय उपसभापतींच्या निर्देशाचं पालन करू असं देखील रेकॉर्डवर घेतलेलं आहे। ते सचिवाने आपल्या निदर्शनाला आणलेलं नाही, ते अहवालात यायला पाहिजे। निर्णय दिलेला आहे नाही, आपला निर्णय मान्य आहे, आपला निर्णय मान्य आहे, पण मग यांनी सभापतींनी उपसभापतींनी केलेलं निलंबन अस्तित्वात आहे का ते रद्द झालं ते तरी आम्हाला एकदा स्पष्ट कळू द्या। शासन अधिकारी माननीय उपसभापती होत्या, त्यांनी दिलेला हा निलंबनाचा निर्णय आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसरा दिलेला निर्णय, याच्यामध्ये फार मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसते। त्याच्यामुळे हे रुलिंग देत असताना आपण योग्य तो पुन्हा डिसिजन घ्यावा अशा पद्धतीची मी ज्यावेळी सभागृहामध्ये विनंती केली। संविधानावर अभ्यास करणारे तज्ज्ञ आहेत आणि जे विधानसभेचा अभ्यास करणारे तज्ज्ञ आहेत, विधान परिषदेचा अभ्यास करणारे तज्ज्ञ आहेत, कायद्याचा अभ्यास करणारे तज्ज्ञ आहेत, यांच्याकडे हे सगळं प्रकरण पाठवून त्यांच्याकडनं माहिती घेतल्यानंतरच रुलिंग दिलं जाईल अशा पद्धतीची भूमिका सभापती मोदयांनी घेतली। तर साताऱ्यातील राड्यानंतर नीलम गोरेंनी केलेल्या हस्तक्षेपावर फडणवीसांनी गोरेंना टोला लगावलाय। आमचा अधिकार तिकडे उपसभापती वापरत आहेत असं म्हणत फडणवीसांनी टोलेबाजी केली। महाराष्ट्राने खूप चांगली प्रगती केली आहे आणि आता कोणी दिलं रे बाबा पत्र? माझी विनंती आहे, असे पत्र मला बोलताना त्याच्यात डिस्टर्बन्स होतो, कशा करता देता? नाही नाही, नवीन सदस्य तो अधिकार माझा आहे। हा, अलीकडे उलटच झालाय, त्यांचा अधिकार आम्ही वापरतोय, आमचा अधिकार तिकडे सभापती वापरतायत। ठीक। तर जादूटोण्यानं समस्या संपल्या असत्या तर सीमेवर भोंदू पाठवले असते असं फडणवीसांनी म्हटलं। लिंबू टाचण्यांनीच युद्ध जिंकता आलं असतं असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। खरातला ट्रम्प यांचा सुरक्षा सल्लागार म्हणून नेमलं असतं असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। भोंदूबाबावर विश्वास ठेवणाऱ्यांना विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी टोला लगावला। आपल्याला माहिती आहे, जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता, म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो। दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यानी संपवून टाकलं असतं आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली, 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते। आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला अशी जी प्रचार सभाच घ्याव्या लागल्या नसत्या, एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या। तर खराची फाईल तयार झाल्यावर त्याचाही एन्काउंटर होण्याची शक्यता आहे असं नाना पटोलेंनी म्हटलंय। भोंदू खराचाही अक्षय शिंदे होऊ शकतो असं देखील नाना पटोलेंनी म्हटलंय। अशोक खरात जिवंत राहील की नाही आमच्या मनात शंका आहे असं देखील पटोलेंनी म्हटलं। अशोक खरातची फाईल तयार झाल्यानंतर, एफस्टीन फाईल तयार झाल्यानंतर महाराष्ट्रातली ही अशोक खरातची, त्याच्यानंतर अशोक खरात जिवंत राहील की नाही राहील शंका आमच्या मनात आहे आणि म्हणून ते मी बोलून विधानसभेत दाखवलेलं आहे। आणि म्हणून पहिलेच, कारण की अक्षय शिंदेचं प्रकरण मला माहिती आहे,
त्यामुळे मला ते भीती आहे की या अशोक खरातचं सुद्धा अक्षय शिंदे होईल का, आणि म्हणून हे झालं नाही पाहिजे, त्याची भूमिका